नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपण जे दृश्य पाहत आहे ते दृश्य आहे मान तालुक्यातील मसवड नगरपालिकेतील मसवडच्या नगराध्यक्षपदाचा पदभार आज सौ पूजा सचिन विरकर यांनी नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारलेला आहे. नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आपण पाहत आहे. रांगोळी काढून फुलांच्या पाकळ्या टाकून भाऊंचं असं स्वागताचा कार्यक्रम केलेला आहे. सण सुरईच्या वाद्याचाही कार्यक्रम भाऊंच्या स्वागतासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्यावेळी सौ पूजा विरकर या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. भाऊंच्या स्वागतासाठी नगरसेवक नगरसेविका आणि मसवडकर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. भाऊंची जबरदस्त एंट्री कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेले आहे. आपण दृश्य पाहतोय ते भाऊ कार्यक्रमाच्या ठिकाणी अर्थात नगरपालिकेच्या दिशेने निघालेले आहेत. सर्वांना नमस्कार करून कार्यक्रमाच्या ठिकाणी अर्थात नगरपालिकेच्या दिशेने निघालेले आहेत. त्यांच्या समवेत नगरसेविका नगरसेवक आणि मसवडकर आहेत. वाद्याच्या समेत भाऊ कार्यक्रमाच्या ठिकाणी निघालेले आहेत. नगराध्यक्षपदाचा पदभार सौ पूजा विरकर यांनी स्वीकारल्यानंतर त्याचवेळी नगरसेविका म्हणून चैतन्य शिंदे, विजय धड, सतीश मासाळ, सविता मासाळ, लखन लोखंडे, दीपाली शिंदे, माधुरी लोखंडे, अखिल काजी, श्रीदेवी पिसे, प्रज्योत कलेढोणे, आकाश पानसांडे, स्नेहल सूर्यवंशी, प्रमिला ढाले, युवराज सूर्यवंशी, सौ अरुणा गायकवाड, महावीर विरकर, पूनम विरकर, विजय बनगर, सौ स्वाती बनगर, अभिषेक विरकर हेही नगरसेवकाचा पदभार स्वीकारणार आहे. आपण दृश्य पाहतोय ते भाऊंचं नगरपालिकेत आगमन झालेलं आहे. फुलांच्या पाकळ्या टाकून भाऊंचं स्वागत केले जात आहे. आपण दृश्य पाहतोय ते फुलांच्या पाकळ्या टाकल्या जात आहेत. भाऊंच्यावर वर्षाव फुलांच्या पाकळ्यांचा केलेला आहे. सर्व नगरसेवक नगरसेविका समवेत भाऊ आहेत. मसवडकर हे आपल्याला मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला जमलेले दिसत आहेत. भाऊ नगरपालिकेत आलेले आहेत. आपण दृश्य पाहतोय ते भाऊ नगराध्यक्षांच्या केबिनकडे निघालेले आहेत. सौ पूजा विरकर या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे. आपण दृश्य पाहतोय भाऊनी सौ पूजा विरकर यांचा सत्कार केलेला आहे. नगराध्यक्षपदी त्यांना विराजमान केलेलं आहे आणि सर्व मसवडकर मोठ्या संख्येने आलेले आहेत. भाऊनी सत्कार केलेला आहे सौ पूजा विरकर यांचा. आपण दृश्य पाहतोय समवेत आहेत नूतन नगरसेविका आणि नगरसेवक आहेत. आपण दृश्य पाहतोय ते सत्कार समारंभाचे आहे. सामान्य कुटुंबातील सौ पूजा विरकर आहेत. त्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या आहेत आणि सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर आज जो सत्कार करण्यात आलेला आहे, फुलाचा गुच्छ देऊन करण्यात आलेला आहे, तो गुच्छ आपण वेगळ्याच प्रकारे बघत आहेत. नगरसेवकांचा फोटो, जयभाऊंचा फोटो आणि सौ सोनियाताई गोरे यांचा फोटो असा हा गुच्छ असलेला हा गुच्छ सत्काराला दिलेला आहे. प्रत्येक नगरसेवकाचा फोटो त्या गुच्छामध्ये आहे. आपण बघतोय ते दृश्य अशा पद्धतीनं पुष्पगुच्छ देऊन सर्व नगरसेवकांचा नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आलेला आहे. नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी सर्व नगरसेवक नूतन नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, त्यांचा सत्कार केलेला आहे. आपण आता थोड्याच वेळात दृश्य पाहणार आहोत की नगराध्यक्ष आणि नगरसेविका यांचा सत्कार सोहळा सुरू होणार आहे. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपण बघतोय सत्कार सोहळा समारंभ. सत्कार समारंभाचे दृश्य आपण पाहतोय. ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपले नेते शिवाजीराव शिंदे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतात. आपण दृश्य पाहतोय ते कार्यक्रमाचे प्रास्ताविक
ऐकतोय. मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण निवडणुकीची रणधुमाळी ज्या पद्धतीनं एकतर्फी जिंकली आणि 21-0 एवढ्या मोठ्या मताधिक्यानं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या सभागृहामध्ये आज प्रवेश केला आणि त्याचे खरे शिल्पकार आपले नेते नामदार जयकुमार गोरेभाऊ आहेत. शिवाजीराव शिंदे हे नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचा सत्कार करतायत. कमळाचा फुल असलेला हार देऊन सत्कार केलेला आहे. आता सत्कार करतायत ते माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, शंकरशेठ विरकर यांच्या हस्ते डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांचा सत्कार सोहळा आपण पाहतोय. शंकरशेठ विरकर डॉक्टर येळगावकरांचा सत्कार करताना आपण दृश्य पाहतोय. आता थेट आपण दृश्य पाहतोय ते नगरसेवक नगराध्यक्षा सौ पूजा विरकर यांचा सत्कार नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते होत आहे. नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर भाऊने हा सत्कार केलेला आहे. चैताली शिंदे यांचा सत्कार आपण बघतोय. नगरसेविका चैताली शिंदे, विजय धट, सतीश मासाळ, विजय धट यांचा सत्कार होतोय. विजय धट यांचा सत्कार झाल्यानंतर सतीश मासाळ यांचा सत्कार भाऊंच्या हस्ते होतोय. सविता मासाळ यांचा सत्कार होतोय. लखन लोखंडे यांना असे प्रेमाने मिठी मारून भाऊ त्यांचा सत्कार करत आहेत. लखन लोखंडे यांच्यानंतर सौ दीपाली शिंदे यांचा सत्कार होत आहे. दीपाली शिंदे यांच्यानंतर माधुरी लोखंडे यांचा सत्कार झालेला आहे. अखिल काजी यांचा सत्कार होतोय. श्रीदेवी पिसे यांचाही सत्कार होतोय. प्रज्योत कलेढोणे यांचा सत्कार आपण बघतोय. भाऊंच्या हस्ते सत्कार होतोय. आकाश पानसांडे यांचा सत्कार आपण सत्काराचं दृश्य पाहतोय. स्नेहल युवराज सूर्यवंशी यांचा सत्कार होतोय. त्या माजी उपनगराध्यक्ष आहेत, विद्यमान नगरसेविक आहेत. प्रमिला ढाले यांचा सत्कार भाऊंच्या हस्ते होत आहे. युवराज सूर्यवंशी अर्थात काकांचा सत्कार भाऊंच्या हस्ते होत आहे. दृश्य पाहतोय ते काकांचा सत्कार. सौ अरुणा गायकवाड यांचा सत्कार या ठिकाणी होताना पण दृश्य पाहत आहे. महावीर विरकर यांचा सत्कार आपण बघतोय. तरुण तडफदार आहेत. महावीर विरकर यांचा सत्कार होतोय. पूनम विरकर यांचा सत्कार आपण बघतोय. नगरसेविका पूनम विरकर यांचा सत्कार आपण सत्काराचं दृश्य आपण पाहतोय. विजय शेठ बनगर म्हणून जी ओळख आहे ते विजय शेठ बनगर यांचा सत्कारचं दृश्य आपण पाहतोय. दिलखुलासपणे आणि हास्याच्या फवारत हा सत्कार सोहळा बघत आहे. सौ स्वाती बनगर यांचा सत्कारचं दृश्य आपण पाहतोय. अभिषेक विरकर यांचा सत्कार होतोय. तब्बल 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असा 21 जणांचा हा यावेळी सत्कार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विक्रम जगन्नाथ विरकर यांचा सत्कार होत आहे. ते शिक्षण विभागात उच्च पदावर काम करत आहेत. त्यांची आई सौ अंजली विरकर या नगराध्यक्ष होत्या. भाऊनी त्यांना सत्कार केलेला आहे. खरं तर यावेळी भाऊनी मार्गदर्शन केलेलं आहे, मनोगत व्यक्त केलेलं आहे. विरोधकांचा चांगलाच समाचार घेत नवीन नगरसेवकांनी कशा पद्धतीने काम करावं हेही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहेच. खरं तर नवीन नगरसेवकांनी ज्येष्ठ नगरसेवक आहेत यांचं मार्गदर्शन घ्यावं. खरं तर जोपर्यंत नगरपालिका स्वतःच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत नगरपालिकेत पाय ठेवणार नाही, गुलाल घेणार नाही असा पण केला होता. आज तो पण पूर्ण झालेला आहे, गुलाल पडलेला आहे. त्यामुळे आता नगरपालिकेत आलेलो आहोत असं दिलखुलासपणे सांगत भाऊनी मार्गदर्शन केलेलं आहे. आपण नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचं मार्गदर्शन ऐकूया. दिले आणि विक्रमी मतानं सगळ्याच उमेदवारांना निवडून दिलं. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हसवड शहरातल्या नागरिक माता भगिनींचं, बांधवांचं
आणि ज्या ज्या लोकांनी या विजयासाठी प्रयत्न केले, ज्यांनी मेहनत घेतली, त्या सगळ्यांचं मी मनापासून हात जोडून आभार मानतो. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाशिवाय हे शक्य झालं नसतं. हे अशक्य असं काम आपण सगळ्यांनी केलं. आणि खास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2016 साली 2016 साली निवडणुकीमध्ये झालेला पराभव आणि त्यानंतर पुन्हा निवडणूक होऊन पुन्हा जोपर्यंत आपली सत्ता या नगरपालिकेमध्ये प्रस्थापित होत नाही तोपर्यंत या नगरपालिकेमध्ये यायचं नाही. आणि आता निवडणूक चालू असताना 21-0 झाल्याशिवाय आपण गुलाल घ्यायचा नाही अशा पद्धतीचा संकल्प माझ्याकडून अनाहूतपणे झाला. परंतु मसवडकरांनी आणि आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला गुलाल घेण्याची संधी दिली. 21च्या 21 सीटा आपण मसवड शहरातल्या नागरिकांनी निवडून दिल्या आणि त्याचसोबत पुन्हा नगरपालिकेत याची संधी दिली. भारतीय जनता पक्षाचं पॅनल निवडून दिलं म्हणून पुन्हा एकदा मी मसवड शहराला नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो. आज मी विशेष बोलणार नाही कारण आपल्याला आभार मेळावा घ्यायचा आहे. त्या दिवशी मी वास्तविक त्या शहरातल्या नागरिकांशी आपल्या सगळ्यांशी बोलेन. परंतु आज मसवड शहरानं विक्रमी मतानं नगराध्यक्ष म्हणून आमच्या पूजाताईला निवडून दिलं आणि अनेक लोकांना शंका होत्या. अनेक लोक म्हणली मसवड शहरातनं मतदान कुणाला तरी अधिकच होईल, ग्रामीण भागातनं म्हणजे वाड्या वस्त्यावरनं पूजाताईला मतदान होईल. सगळ्या अपेक्षा फोल ठरवत जे पाठीमागच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या लोकांनी बाबू काका तुम्हाला सोडून ज्या पद्धतीचा शहरानं टाकलेला विश्वास किंवा शहराच्या अपेक्षाचा जो भंग केलेला होता त्यातून शहरातल्या लोकांच्या एक वेगळ्या भावना तयार झालेल्या होत्या. त्या भावना रास्त होत्या पण त्याही भावनेला छेद देत शहरातल्या सगळ्या नागरिकांनी आशीर्वाद आमच्या पूजाताईला दिले आणि जवळजवळ 4,844 बरोबर ना 4,844 मतांनी पूजाताईला नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं आणि 5 वर्ष या शहराची सेवा करण्याची संधी या निमित्तानं निर्माण करून दिली. आपण सगळ्यांनी निवडणुकीच्या कालखंडामध्ये पाहिलं की पूजा निवडणुकीला उभा राहिल्यानंतर आजपर्यंत या लोकांनी ज्या पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करून किंबहुना आपापसात लोकांना कायम द्वेषानं भांडत ठेवण्याचं काम या सगळ्या प्रस्थापित मंडळींच्याकडून सातत्यानं झालं. निवडणुकीचा जेव्हा उमेदवारी जाहीर झाली किंवा जाहीर व्हायच्या अगोदर अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला आणि खास करून पूजाताईला उमेदवारी देताना पूजाताईकडे 5 कोटी रुपये आहेत म्हणून उमेदवारी दिली अशा पद्धतीचा किरसवाना प्रकार म्हणजे लाजा वाटत नाहीत अशा पद्धतीचा प्रकार काही लोकांनी आपल्यातल्या आणि बाहेरच्याही लोकांनी या समाजासमोर नेण्याचा प्रयत्न केला. अशी बेशरम माणसं या शहरामध्ये राहतात याचंही मला खास करून मनापासून उद्विग्नता याची येते की अशा पद्धतीचा विचार काही लोक या शहरामध्ये करतात. आणि जेव्हा पूजाताईच्या एका सामान्य कुटुंबातून आलेली एक मुलगी ज्या कुटुंबाला कुठला राजकीय वारसा नाही आहे सामान्य कुटुंबातली ही मुलगी उभी राहिली आणि त्या कुटुंबाने जे वैभव निर्माण केलं आहे प्रचंड मेहनतीनं केलेलं आहे. कुणाच्या मुंड्या आणि कुणाचं हिसकावून घेऊन काय केलेलं नव्हतं आणि जे समोर उभे राहिले काय त्यांना भीक लागली होती. अशा पद्धतीच्या जेव्हा गोष्टी आपण करताना अशा पद्धतीची चर्चा करता समोरच्या लोकांना काय भीक लागली नव्हती. अख्ख्या गावाच्या सातबाऱ्यावर नाव लावून मिजाज मारणाऱ्यांनी या विषयावर बोलण्याची आवश्यकता नाही पण ती ठीक आहे तरी या विषयावर अधिकच न बोलता
मी पूजाताईच्या सगळ्या कुटुंबांना, आपल्या सगळ्या पार्टीतल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि पूजाताईला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्यांचे कौतुक करतो. आणि पूजाताईंना 5 वर्ष आता गावाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. ताई, मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्याकडून या गावाची निस्वार्थ सेवा व्हावी, आपल्या कालखंडामध्ये जे चांगलं करता येईल अशा पद्धतीचं काम आपल्या हातून व्हावं, अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि आपल्याला आपल्या 5 वर्षाच्या कारकिर्दीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं मी देतो. माझ्यासोबत आहे आणि 21 नगरसेवकांचं ॲव्हरेज वय काढलं तर मला वाटतं 27-28च्या पुढचं नाही, अशा पद्धतीची यंग ब्रिगेड आज आपल्या या मसवड नगरपालिकेतल्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी निवडून दिलेली आहे. मी आता पर्सनली नाव न घेता सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी खूप अभिनंदन करतो आणि आपल्याला गावाची सेवा करण्यासाठी खूप शुभेच्छाही आपल्याला या निमित्तानं देतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं वय खूप कमी आहे. बाबू काका असतील, बंडू असेल, अखिल असेल, एक 2-4 लोक असे आहेत, आमच्या ताई आहेत की ज्यांच्याकडे थोडासा अनुभव आहे काम करण्याचा. बाकी सगळी टीम अगदी नवीन आहे. आपण निवडून आल्यानंतर अनेकांना वाटतं की आता मी आभा आणून खाली ठेवेन आणि मी सगळं उभं करेन, अशा पद्धतीच्या भावना, किंवा नगरसेवक झाल्यावर फार पैसे मिळतील आणि पैसे मिळवायसाठी काय डोक्यात असला विषय मी स्पष्ट थोडंसं बोलतोय आज. परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की इथं तुम्ही आलाय ती लोकांची सेवा करण्यासाठी आलाय, याचं भान आपल्याला सगळ्यांना पहिलं राहिलं पाहिजे. इथं निवडून दिलेल्या लोकांनी चा भ्रमनिरास होईल, त्यांना असं कधी वाटेल की आपण चुकीच्या माणसाला निवडून दिलं, अशा पद्धतीचं वर्तन आपल्या हातून होता कामा नये, याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी, ही विनंती या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करणार आहे. कारण अशा ठिकाणी काम करायची संधी खूप कमी लोकांना मिळते आणि खास करून एवढ्या कमी वयात आपल्याला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं आपल्या हातून झालं पाहिजे, अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून व्हावं, अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मला माहिती आहे चर्चा होत असताना मी आभाळाखाली आणेन असं वाटतं, परंतु वास्तव जीवन जगायला आपण शिकलं पाहिजे. जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो, जे घडवण्याची क्षमता आपल्या आहे ते घडवू शकतो, परंतु आपण 100% जादूची छडी घेऊन इथं आलोय आणि पटकन मी माझ्या प्रभागातले सगळे प्रश्न सोडवेल, पटकन माझे सगळे विषय संपतील, असं होत नाही. लोकांची सेवा करत असताना लोकांशी नम्रपणे बोललं पाहिजे, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आपण इथं बसतो तेव्हा अनेकदा लोक चिडून आपल्याकडे येतात कारण त्यांना त्यांची अडचण असते. अशा वेळीसुद्धा आपण न चिडता त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यांचं म्हणणं समजून घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. नगरसेवक झालो म्हणजे आम्हाला 2-4 शिंगं आली असं अजिबात काही नाही आहे. आपण आणि अनेकदा वाटतं की अनेक लोक म्हणतात की आम्ही एवढ्या मेहनतीने आलोय, खर्च करून आलोय, तुम्हाला होती हाऊस म्हणून तुम्ही उभा राहिला, काय तुम्हाला निमंत्रण पाठवून होतं गावाने तुम्ही उभं राहिला. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हाऊस किंवा तुम्हाला सेवेची आवड होती म्हणून तुम्ही उभा राहिला, मग गावावर मेहरबानी केल्याचा कोणी प्रकार करू नये ही मनापासून विनंती या निमित्ताने करेल. आपल्या सगळ्यांना जी संधी गावकऱ्यांनी दिली, गावातल्या शहरातल्या लोकांनी दिली, त्यासोबत सिद्धनाथांनी आपल्या पाठीशी आशीर्वाद उभे केलेले आहेत. या आशीर्वादाशी प्रतारणा करू नका, लोकांची मनोभावे सेवा करा, लोकांची मनं जिंका आणि ज्या अपेक्षेनं लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे तुम्हाला शक्य आहे ते सगळं करा. मी एवढंच सांगतो, मी आपल्या सगळ्यांचा सहकारी म्हणून किंवा या पॅनलचा प्रमुख म्हणून जो शब्द मी माझ्या शहराला दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणारच, पूर्ण पुन्हा लोकांच्या पुढे जाईल, याच्यामध्ये शंका कुठे असायचं कारण नाही. परंतु शेवटी एक आहे की आपली सगळ्यांची जबाबदारी, आपल्या सगळ्यांची जबाबदारी जी आहे ती आपण जबाबदारी इमानदारीनं पार पाडावी, अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. खूप चांगली संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे आणि मला खात्री आहे की आपण या संधीचं सोनं कराल. खास करून आमचा लखन इथं बसला आहे, एका सामान्य कुटुंबात, ज्याला राजकीय पार्श्वभूमी नाही, ज्याला फायनान्शियल पार्श्वभूमी नाही, ज्याला म्हणजे असा एक कार्यकर्ता पक्षासाठी जो लढतो, पक्षासाठी काम करतो, अशा कार्यकर्त्याला सुद्धा इथं आम्ही संधी देऊ शकलो. अशा अनेक एक नाव मी प्रातिनिधिक घेतलं कारण
ते नाव घेणं आवश्यक आहे. अशीच सगळी सामान्य कुटुंबातले माझे सगळे सहकारी आहेत, या सगळ्यांनी खास करून आमची लोखंडे ताई इथं आहेत, आणखी आमचा प्रज्योत, अभिषेक, ही सगळी जी मुलं आहेत, मला वाटतं ही पलीकडे माझा काय नाव तुमचं, सतीश, इथंही मुलं आहेत. म्हणजे हे सगळी 25 वर्षाच्या आतली ही मुलं आहेत. 22 आकाश आहे, हे सगळे खूप कमी वयातले आहेत आणि महावीर तो आता पुढे गेला आहे. खूप कमी वयातली आणि खूप यंग अशी टीम या ठिकाणी आली आणि मला अपेक्षा आहे की जे मोदीजींचा स्वप्न आहे, हा देश पुढे घेऊन जाताना युवकांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे आणि तो सहभाग आज मसवडमध्ये आपल्या रूपानं सगळ्यांना दिसतोय. या ठिकाणी मी आदरणीय मोदीजींना धन्यवाद देत असताना माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण जी ताकद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी केली. या शहराचा विकास करत असताना एवढी भव्य दिव्य कामं या ठिकाणी उभी राहिली. सत्ता असताना सत्ता नसताना आदरणीय देवेंद्रजींनी खूप ताकद आपल्या सगळ्यांना दिली. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा राहिला म्हणून आपण लोकांच्या पुढं एवढं मोठं स्वप्न घेऊन जाऊ शकलो आणि त्या स्वप्नावर विश्वास बसण्यासाठी एवढी मोठी कामं या शहरामध्ये आपण करतोय. त्याचं प्रत्यक्ष दर्शन या शहरातल्या जनतेनं केलं म्हणून या लोकांना वाटलं की आमच्या शहराचं भविष्य भारतीय जनता पक्षाच्या हातात सुरक्षित राहू शकतं. आमच्या शहरामध्ये विकास भारतीय जनता पक्ष करू शकतो अशा पद्धतीची भावना या शहराची निर्माण झाली. याला कारण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शहराला दिलेलं पाठबळ आहे. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आपल्या सगळ्यांना 5 वर्षासाठी या शहराची सेवा करण्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. पण सगळ्यांना पुन्हा एक सूचना करतो की नगरपालिका हे हाऊस मौजेचं ठिकाण नाही, हे सेवेचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपण लोकांची सेवा आपल्या हातून व्हावी अशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करावं एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा मसवड शहरातल्या सगळ्या नागरिकांना, माता भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही जो विश्वास आमच्या सगळ्यांच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही सगळेजण काम करू एवढं या ठिकाणी सांगतो. या विजयासाठी ज्ञात अज्ञात ज्या माझ्या सहकाऱ्यांचा, बांधवांचा सहभाग याच्यामध्ये आहे त्यांचंही मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या उपस्थितीत आज मसवडमध्ये मसवडच्या नगराध्यक्ष म्हणून पूजा विरकर यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि या कार्यक्रमास नामदार जयकुमार गोरे भाऊ येणार होते आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मरी माता सूरस्तनई वाद्य पार्टी वरकुटे मलवडी यांचा कार्यक्रम होत आहे. सुरुवातीला स्वागत केलेलं आहे. दत्ता केंगार चालक आहेत.